14 जानेवारी 2026 वार बुधवार या दिवशी आलेली आहे मकर संक्रांती. मकर संक्रांती आणि षटतिला एकादशी दुग्ध शर्करा योग आलेला आहे. नारायणांची सेवा करायची आहे आजच्या व्हिडिओमध्ये, त्या संदर्भातलीच माहिती घेणार आहोत. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आता ज्या घरात फक्त मकर संक्रांतीच्या दिवशी सत्यनारायण होतं, तर त्या घरात वर्षभर सत्यनारायण केल्याचं फळ आपल्याला मिळत असतं. प्रत्येक महिन्याला सत्यनारायण आपण घालत असतो, पण कधी काही कारणांमुळे मग मासिक धर्म गावाला जाणं, 10वा आहे, 13वा आहे, अशा बऱ्याच गोष्टी असतात किंवा मासिक धर्म असतो. मग त्याच्यामुळे आपल्याला कधी काही सत्यनारायण होत नाही आणि मग खूप वाईट वाटतं आपल्याला. मग त्या दिवशी सत्यनारायण चुकलं माझं, पण फक्त मकर संक्रांतीच्या दिवशी जरी सत्यनारायण केलं तर तुम्हाला संपूर्ण वर्षभराचं सत्यनारायण केल्याचं फळ मिळत असतं. याचा अर्थ असा नाही की पूर्णपणे सत्यनारायण करायचं नाही, पण जर महिन्याला सत्यनारायण करायचं असतं, पण त्याच्यामध्ये एक मोठा साठा म्हणून मकर संक्रांतीला सुद्धा सत्यनारायण करायचं असतं. महिलांनो, ऐकताय ना, आपल्याला सत्यनारायण करायचं आहे. पण आता षटतिला एकादशीला आलेली आहे, तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की ताई, एकादशीला सत्यनारायण चालतं का? बघा, एकादशीला भगवान विष्णू नारायणांची सेवा करायची असते आपल्याला. आपण बाळकृष्णांना जो काही शिराचा नैवेद्य दाखवतो ना, तर तोच तुम्हाला दाखवायचा नाही आहे. बाकी आज सत्यनारायण करू शकता. हो, तुम्ही आज सत्यनारायण करू शकता. फक्त बाळकृष्णांना शिराचा नैवेद्य दाखवतो ना, तर तो दाखवायचा नाही आहे. बाकी सगळं तसंच करायचं आहे. मग त्या शिराचा नैवेद्य न दाखवता काय दाखवायचं, तर गुडाचं मग तुम्ही दूध आणि खडीसाखर, साखरेचा नैवेद्य दाखवू शकता. राजगिऱ्याचे लाडू तुम्ही दाखवू शकता. नाही काही तर मग खडीसाखर, तर आपण खाली मग 3 वाट्या ठेवतो ना, तर 1/4 वाटी वरती ठेवायची आहे. बाकी जशीच्या तशी सेवा आपण जशी पौर्णिमेला करतो ना, तर त्याच पद्धतीने तुम्हाला करायची आहे. अतिशय सुंदर योगायोग आहे. आणि आज तर सत्यनारायण स्किप करायचं नाही आहे. एकादशी असली तरी तर म्हणजेच इतका दूध शर्करा योग आलेला आहे की एकादशी पण आहे आणि त्याच्याबरोबर संक्रांती पण आहे. म्हणजेच नारायणाच्या सेवेची आपल्याला खूप जास्त प्रमाणात फळ मिळत असतं. आणि सत्यनारायण तर कधी करायचं आहे बघा, प्रदोष काळी केलं तर अतिशय उत्तम, पण नाही शक्य होत तर तुम्ही दिवसभरात कधीही सत्यनारायण करू शकता. तुम्ही संध्याकाळी करू शकता. अगदी तुम्हाला खूपच लेट झालं तरी तुम्ही 8ला मांडणी करून तुम्ही करू शकता. तर आज पूर्ण दिवस तुम्ही सत्यनारायण करू शकता. पहाटे करू शकता, ब्रह्ममुहूर्तावर, सकाळी उठल्यावर, तुमचं आवरल्यावर, घरातली कामं आवरल्यावर, पितरांच्या सेवेच्या आधी पण तुम्ही करू शकता. कारण ती नारायणाची सेवा आहे. आणि नाही शक्य होत तर दुपारी निवांत मग सगळं आवरलं की मुलं वगैरे झोपले तर मग सत्यनारायण करू शकता. तर आजचा दिवस चुकवायचा नाही आहे सत्यनारायणची. तर आता तुम्ही म्हणाल की ताई, आम्ही नवीन आहोत, आम्हाला माहिती नाही, किंवा याच्या आधी तर हो, आपल्या केंद्रात पण सांगितलं जायचं, पण मी पण तुम्हाला सांगितलेलं आहे, उद्या आपल्याला म्हणजे आज बिंदास सत्यनारायण करायचं आहे. आणि ज्या काही सेवा आहेत तर त्यासुद्धा तुम्हाला करायच्या आहेत. एकादशी असल्यामुळे सत्यनारायण चुकवायचं नाही, कारण याचं पण खूप जास्त प्रमाणात पुण्यफळ आपल्याला मिळत असतं आणि याचा साठा करून आपल्याला घ्यायचा असतो. तर हो, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न होता की त्याच्यामुळे एकादशी असल्यामुळे ताई, देवांना काय नैवेद्य दाखवायचा किंवा मग गाईला काय घालू शकतो. तर बघा, उपवास करून जेव घालणं, तर लय असंख्य प्रश्न बायकांचे निर्माण झाले होते. तर त्याचंच उत्तर सांगते. सगळ्यात आधी सवासणीला जर एकादशी नसेल तर मग तिला तुम्ही जेवायला देऊ शकता. पितरांच्या नावाने तुम्ही दानधर्म करू शकता. तर आम्ही गाईला खाऊ घालू शकतो का, तर बघा, गाईच्या गोट्यात बरेच लोक गाईला खाऊ घालतात. मग तर गाईच्या गोट्यामध्ये तुम्ही तर ताट निघून ठेवू शकता आणि त्यांनी संध्याकाळी खायला घालतात. तर ठीक आहे. नाहीतर मग तुम्ही गरिबाला दान करा, कारण अर्थात गाईला सुद्धा उपवास असतो आणि आज तुळशीचा सुद्धा उपवास असतो. तर मग तुम्ही तुळशीला जल अर्पण करू शकत नाही. आता काही ठिकाणी असं आहे की तुळशीला रविवारचं जल अर्पण करत नाही, आणि काही ठिकाणी असं आहे की आपण एकादशीला सुद्धा तुळशीला जल अर्पण करत नाही. तर आज विष्णू सहस्त्रनाम आवर्जून पठण करावं. विष्णू सहस्त्रनामावली आवर्जून पठण करावं. त्याच्याबरोबर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः संतान प्राप्तीची जी सेवा आहे ना, तर मागच्या पुत्रदा एकादशीला ज्यांना करणं शक्य झालं नाही, तर त्यांनी म्हणजे आज षटतिला एकादशीला आवर्जून करा. तिळेचं दान करणं, कारण संक्रांत पण आहेच आणि पण त्याच्याबरोबर षटतिला एकादशी सुद्धा आलेली आहे. तर पांढऱ्या तिळीचं दान करावं. तर योग्य व्यक्तीला ते दान करू शकता. त्याच्याबरोबर जे काही आपण अन्नदान, वस्त्रदान, ज्ञानदान करत असतो ना, तर ते सुद्धा तुम्ही करू शकता. तर आजचा दिवस भगवान विष्णूंची सेवा करण्याचा अतिशय पवित्र आणि अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. तर एवढंच आहे की तुम्ही सत्यनारायण करताय ना, तर तुम्हाला सगळी मांडणी करायची आहे. तुम्हाला संपूर्ण 1 ते 5 अध्याय जो आपण पठण करतो ना, तर ते सगळं पठण करायचं आहे. आणि फक्त तुम्हाला शिराचा नैवेद्य दाखवायचा नाही. आता ताई, आमच्याकडे एकादशी केली जाते, तर देवाला तुम्ही फळांचा नैवेद्य दाखवू शकता.
तुम्ही एकादशीला इकडे देवाला पण तुम्ही म्हणजेच बाळकृष्णांना पण तुम्ही सत्यनारायण करत असताना तर फक्त फळांचा नैवेद्य दाखवला तरी चालेल. तर देवाला पण तुम्ही फक्त फळांचा नैवेद्य दाखवू शकता किंवा जे काही तुम्ही करणार आहे खिचडी वगैरे तर ते करू शकता. पण सण आहे तर मग आपण फक्त खिचडीवर राहणार नाही आहे. तर उद्या 99% घरात पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो किंवा तुमच्याकडे जी पद्धत असेल तर त्या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे आणि छानपैकी हा सण साजरी करायचा आहे. तर महिलांनो, आज सत्यनारायण चुकवू नका. दिवसभरात कधीही करा, कोणीही करू शकतं. तर तुम्हाला मासिक धर्म आला असेल तर मग तुमच्या घरातल्या कोणालाही सांगू शकता. आणि जे लोक व्हिडिओ नाही बघत ना तर त्यांना तुम्ही ओरली सांगा की जेणेकरून आजसुद्धा सत्यनारायण त्यांच्याकडून घडेल. तर चला, आजच्यासाठी इतकंच. आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.